नमस्ते, माया रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण अंड्याची पोळी बनवणार आहे बघा. त्या एकदम सोप्या पद्धतीने बिगर कांदा, टोमॅटो, मिरची काहीच घालणार नाही मी. हाय अशी सिंपल पद्धतीने बनवणार आहे. त्यासाठी 3 अंडी घेतलीत बघा. हे फोडून घेऊया आता. तर 2 अंडे फोडून घेतलेत बघा मी. 2 अंड्याची पोळी बनवते पहिल्यांदा. थोडीशी हळद टाकूया बघा. थोडंसं लाल तिखट, प्रमाणे मीठ, थोडीशी कोथिंबीर टाकूया. याला आता चांगलं मिक्स करून घेऊया. तर बघा छान असं मिक्स करून घेतलंय. तवा गरम झालाय बघा. तवा ठेवला होता. तेल ओतूया. आता हे अंड आपण हे केलेलं ओतून घेऊया. भूक लागली असेल तर झटपट अशी बनवण्यासाठी ही अंड्याची पोळी खूप सोपी पद्धत आहे बघा. मस्त लगेच तयार होते. असं थोडं तेल सोडायचं बघा. खूप छान लागते. चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकताय तुम्ही अंड्याची पोळी. तर बघा आता एका बाजूने छान भाजलेली आहे. आता दुसऱ्या बाजूने भाजून घेऊया. बघा मस्त भाजलेली आहे. काय मस्त कलर आलाय बघा. दोन्ही साईडनं छान भाजायचे. तेल जरा जास्त वापरायचं. छान भाजली जाते. बघा मस्त वास सुटलेला आहे अंड्याचा घरात सगळ्या पोळीचा. मुलांना लगेच बनवून देऊ शकताय तुम्ही बघा ही अंड्याची पोळी. आमच्या घरात पण मुलांना खूप आवडते अंड्याची पोळी. आता मुलांना मी करून देत होते. मग म्हटलं चला व्हिडिओ तुम्हाला पण पाठवूया म्हणून मी व्हिडिओ बनवत आहे. कशी वाटते तुम्हाला अंड्याची पोळी मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर बघा आता दोन्ही बाजूने छान पोळी भाजलेली आहे. काढून घेते मी आता साईडला. बघा इथं मी ताटात भाकरी घेतली बघा. भाकरीवर ठेवते कारण तेल असतं ना भाकरीला लागते, त्यामुळं भाकरीवर ठेवलेली आहे. बघा अंडा असं फोडायचं. थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट, थोडंसं चवीप्रमाणे मीठ, थोडीशी कोथिंबीर टाकूया. आता ह्याला पण छान मिक्स करून घेऊया. आणखी थोडंसं तेल सोडूया. तर ही पण अंडे ओतूया आपण ह्यात. बघा गोल अशी पसरून घेतलेली आहे. आणि अंडी वतताना का नाही गॅस कमी करायचा, नंतर वाढवायचा. छान भाजले जाते. बघा कढईने थोडंसं तेल ओतून घेऊया म्हणजे पोळी आपली चिटकत नाही खाली. हाय अशी निघते ना अखंड, मोडत नाही काय नाही अजिबात. म्हणून तेल सोडायचं.
सहज निघायला लागल्या, अजिबात चिटकली नाही, काय नाही. तर दुसऱ्या बाजूने भाजून घ्या पोळी. बघा काय मस्त झाली बघा, अंड्याची पोळी मस्त झालेली आहे. दोन्ही बाजूने छान अशी भाजून घ्यायची. तुम्हाला पण आवडते का अंड्याची पोळी अशी? मला कमेंटमध्ये सांगा. बघा किती मस्त झाले पोळी, कलर पण किती छान आलाय. छान भाजलेली आहे, काढून घेऊया साईडला. तर बघा आता दोन्ही पण पोळ्या आपल्या अंड्याच्या मस्त अशा बनवून तयार झालेल्या आहेत. बघू शकता तुम्ही किती छान झाले त्या. बघा खूप छान लागते खायला, चपातीसोबत खावा, भाकरीसोबत खावा, छान लागते. बघा मस्त झालेल्या आहेत दोन्ही पण आपल्या अंड्याच्या पोळ्या. बघा दोन्ही बाजूने छान अशा भाजलेल्या आहेत. बघा इथं भाकरी घेतलेली आहे मी, शाळा चालते, चपातीसोबत पण चालते, खूप छान लागते. तर याची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असंच उद्या भेटूया, तोपर्यंत खात राहा, मस्त राहा.